आता पाहणार आहोत टॉप 9 शहरातल्या बातम्या। नागपूरमधील हवेची गुणवत्ता खालावली। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांकानं गाठला 204चा टप्पा। नागपूरच्या महाल परिसरातील हवा सर्वाधिक दूषित असल्याचा निर्देशांक। भाऊबीजेमुळे लालपरीला चांगले दिवस। नागपूरमध्ये भाऊबीजेसाठी जाणाऱ्या महिलांची बस स्थानकावर गर्दी। भाऊबीजेमुळे अनेक मार्गावरील बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहिती। बुलढाण्यातील चिखलीमध्ये शेतकरी गजानन डुकरे यांचं चटणी भाकर खाऊन निषेध आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन। अद्याप अतिवृष्टीची मदत न मिळाल्यानं शेतकऱ्याकडून सरकारचा निषेध। परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यावर खड्ड्यात दिवे लावून प्रशासनाचा निषेध। खड्ड्यांजवळ रांगोळी काढत फुलं टाकत अनोख्या पद्धतीनं आंदोलन। जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट। मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप। लातूरमध्ये मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। फ्रेशर्स पार्टी दरम्यान नाचताना धक्का लागल्यानं विद्यार्थ्याला मारहाण। 6 जणांना अटक।